विविध शहरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात. नागपुरात मेट्रोचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा. तिसऱ्या टप्प्यामध्ये सीताबर्डी ते कोराडी असा 11.5 किलोमीटर मार्गाचा समावेश असेल. खासदार सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न ठरलं. रेवती सुळेंचं सारंग लखानी यांच्यासोबत लग्न ठरल्याची माहिती सुशील कुमार शिंदेंच्या कन्या स्मृती शिंदेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती. मालेगाव महापालिकेमध्ये शेख कुटुंबातून चौथ्यांदा महापौर. इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख महापौर. कुटुंबामध्ये 5 नगरसेवक. मालेगावमध्ये इस्लाम पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आज महापौर निवड होणार. महापौर पदासाठी भाजपचे समीर राजूरकर आणि एमआयएमच्या अशोक हिवराळींमध्ये लढत. उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ आणि एमआयएमचे मोहम्मद वसीम अहमद आमने सामने. नांदेड महापालिकेमध्ये आज महापौर उपमहापौर पदाची निवड होणार. महापौर पदासाठी भाजपच्या कविता मुळे उमेदवार. उपमहापौर पदासाठी दीपक सिंह रावत यांचा अर्ज. नंदुरबारमध्ये 1112 बोगस जन्ममृत्यू दाखल्यांचा धक्कादायक खुलासा समोर. 53 बोगस दाखले सापडले. उर्वरित प्रमाणपत्र धारकांवरील कारवाईकडे लक्ष. नंदुरबार नगरपालिकेचे कर्मचारी आणि 2 एजंट यांनी 1122 बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्र तयार केलं. बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याची किरीट सोमय्या यांची मागणी. बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी मास्टर माइंड कोण, चौकशी करा, सोमय्या यांची मागणी. हापूस आंबा 6000 रुपये डझन. सध्या बाजारामध्ये तुरळक आवक. पोषक वातावरणामुळे हापूस आंब्याचं उत्पादन चांगलं होण्याची शक्यता. महिनाभरापासून बाजारामध्ये तुरळक प्रमाणामध्ये हापूस आंब्याची आवक सुरू. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. कल्याण डोंबिवलीमध्ये ट्रॅफिक रायडर्स तैनात. वाहतूक कोंडीमध्ये अडकला तर थेट मदत मिळणार. परीक्षा काळामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 12 ट्रॅफिक बाईक रायडर्स रस्त्यावर.